गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्ताङ्ग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कण्ठटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर गम्य लीला जयाची दया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिजावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्पता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काणन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रय न मिळेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटेने जगतपतींचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमारा अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोर्णवर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांगण मुनी करे प्रार्थना कर जोडोने आपल्या विख्यात महिमाजिनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी हटाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुण्यासुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभेदेती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतांचा नमेले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांचे ग्रंथ रचना पाहोन ज्ञातीही डोलविती मान तयांचे चरण नमियेले इचे चरणे जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरद प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथ रचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले परिये अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतींतून पाही अमोल मुक्तावळी घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गुणहा श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्कामकतामृती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजा मोदी याचे घरी बैसली समंतांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशीसाचा आदर तयाचा केला की त्याच सवे एका पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांची बैसवणी दोन वरी तिसरी वैरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभय तांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपणाला कोठून स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला
घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रति, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावना. काही दिवस फिरणो हैदराबादीसी पातलो, येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमच्या अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तिथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदता. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजे येथे. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रह कमरेवर ठेवून कर दर्शन देते तयांसी. श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकट कथा संबंध आनंदे भक्त परिसोद द्वितीय अध्याय गुणः. श्री स्वामी चरित सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी वृत्ती लोका चमत्कार धाविते. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पवती केवी वर्णो. सवे घेऊन स्वामींचे टोळ जाती अक्कलकोटासे. अर्धमार्गावने टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोने. बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने. तेथे एका विंद होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरामूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळाप्पाले केले की नाही. परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. ते याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते. तेव्हा चोळाप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस साकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येते. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नुपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात येते विख्यात पातले. वार्ता ऐसे कोणी राव बोलला कायवाने. गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी अमाशोत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर या. प्रिते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची अति मृते पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मते गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली तुरी चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नुपराये. श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसो तृतीय अध्याय गुणः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेला. गाताध्यायाची अंती अक्कलकोटी आले येते. नृपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहते तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारांते बसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपुरपिती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील ते आशास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ते. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासे. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगे कोणते हो बसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी. तेथे यातिनी मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने सूचना असंख्यात पातली तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्ये पुढे ठेविती कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून या देते. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करते.
क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीते. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करे. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तून येऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासे. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जासे. जे पातले कळछळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुच्चित जना अवतरले यतिवर्य. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गुणः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता करा सदयतु. अक्कलकोट नगरात एका तपपर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत झाले. वार्ता पसली चौकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजी रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एकरूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. वडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांची अंतरी विचारायसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणणे तयांशी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवरा. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपती सहसकाळ जने त्यापरी तात्याचे सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ते. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्यवंती तयांते. अक्कलकोटची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसे. या नगरांतून स्वामींचे कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसार दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिते. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करदी सर्वदा. ऐशी अनेक काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडवद्यासी. मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्ववशा चोळापासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा. जहागिरीचा बहुसाल चोळा पाणेकर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धना. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसी ऐकून या वचना समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्पर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिष्यूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ पदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसूनी. मल्हार रावाची आमनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून रायांच्या नगरात आम्हा जाणे नवी उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. ते आता झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे असे. आणि सकळजनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावी पळवून येतीसे. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासे. मेण्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरीला. अर्धमार्गे मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हार रावरूपती प्रयत्न आरंभित पुढते. सर्वत्रांची विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरून हवं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी.
वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटला कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्य असे सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावळी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. श्री स्वामी चरितसारामृत ज्ञानप्रकाशता संबंध सदा भक्त परिसोत 6 अध्याय गोडहा. श्री स्वामी चरितसारामृते 6 अध्याय शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालू जिनुपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडते असी, श्रवण करते दिवसनेशी. हिरळी कराधिक शास्त्रांचे वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू ब्रह्मचारी प्राकृत भाषण न वेदांतावरी करुणी लोका उपदेशिते. त्यांचे अनावे अक्कलकोटी, हेतू उपजलानुपापोटी. बहुत करुणे खटपटी, भुवांसी शेपटी आणिले. रात्रंदिन रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीत तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येते. श्रेष्ठजन सांगाती कित्येक होती त्यावेळी. पहावये तिची लक्षणा, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केले आणि होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर येती राजा हसले. मुखी काही न बोलती, वारंवार हास्य करते. पाहुणी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हातो बेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांची. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग वाजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोणी, पातले आपले स्वस्तानी. विकल्प पातला म्हणी, स्वामींची तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एका स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडी उठले लवकरी. बोबडी पडली वैकरी, शब्द एक न बोलवे. जवळ होते जे पारिसी, जागृत आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने काही कपडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखून विच्छिकांचे काय म्हणून भ्यालासे. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणती कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट आता नयेचे. बुवा प्रतिपटली खून, धरले काळ स्वामी चरण. प्रेमाशून्य भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार केला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले. श्री स्वामी चरितसारामृत ज्ञान प्रसुक्ता संबंध सदा परिशुद्धाविक भक्त. 7 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखतामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंतवेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती. सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, त्या लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गुण लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास, सुख भोग कैसा त्यास. निद्रा नाहीची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेच ब्राह्मण संदर्भणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले अभव यात्रेसे. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु ऐसे लोटले 3 मास. एक रात्री त्यास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तू, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेनी व्याधी जाय दुरी. तर ते तेथे चिरायले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा. हे जाणून येत गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगते. कित्येक प्रातस्थाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अरे पावया समर्थ चरणी, जातीय तेत्परेणे. श्री स्वामी चरित्रसारामृत ज्ञान प्राप्तता संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. 8 अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्रसारामृते 8 अध्याय श्रीरस्तु. अध्याय 9
श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपद्याने अखंडित चालती. दिगंतर गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शन येती धावणे. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशता. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणे. तरी आपणा लागुणी द्रव्य काही देईन. बाईचे द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मना. म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसे इतके कार्य जरी करीसे तरी 10,000 रुपयांचे देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. करावं तैसे करती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत आली यती राजत परित. एका नूतन खांचेत निजले चाटे टाकून. सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करुणी ऐसे. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकर रावे त्या दिवशी खाना दिला फकीरांचे. आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून हिंबपत 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळी आपणचे. प्रकृतीचे आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराजा आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गचिलेटची मठ तुम्ही बांधावा. ऐशी आहे कंतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमती तेथेची मठ बांधिला चुने गच्चे. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. श्री स्वामी श्रुतसारामृत नाना प्रक्ता संबंध सदा परिशोध भाविक भक्त. नवमो अध्याय गुणः. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलव नरजन्म. अयाचे सार्थकोत्तम, करणे उचिता आपणा. ऐसा म्हणे करुणे विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामी द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती जनवागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते. पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतड विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रांचे. निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ते. मग शिवाराधना करते कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजना. सदाशिव प्रसन्न होऊन वरदेती तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझी मना. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासे आनंदले मानसे. वार्ता सांगता कांतेसी ते चित्ती तोषणे. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवरी पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीवंदन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरा ते अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा म्हणता गजास्वी प्राण येऊन तत्पता. चालू लागला हे पाहता विस्मित झाली यजमान. ऐशा लीला पार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष चेका शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला चिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने. तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, ते असी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणेश्वर रामाजी पेशवे होते रामबाजी. एकी समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त, दादा त्यांची लागेना. त्यांनीही ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत
कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग तिथे दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलते. आता पालटली तुझी मतीत परित मागसे निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तही होती. महास्थित दीक्षित त्यांच्या वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येता पुण्यस्थान स्नान जाऊन तेथे ऐकले वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रकटले. श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृता संबंध सदा परिस्वत प्रेमळ भक्त दशमो अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करितात. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापुर विख्यात महाक्षुत भीमातिरे. तेथे आपण जाऊन बैसा हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला ते असे विचार निघाले तेथून सत्वरा. जवळी केले गाणगापुर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिले. प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपोणी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदना जप आणि नामस्मरणा. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची परवान करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धा पोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदासन हिची. अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी ते कोणी ऐसी परी बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमची सदनी. जे जे पडेले तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसे. जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदक बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृशा. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना आपले प्राक्तन भोग भोगवे दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटेशी दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनीत परित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासे. वृक्षतळी ठेवून वस्त्रासे गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्पर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी एक निघाला. त्याचे त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भितारी पक्वन्न मिळालोय घरे घरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी झाले. शरण चाली चालून अक्कलकोटी दुसऱ्या दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखील. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करते. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीची महिमान केवी वर्णो मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृता संबंध. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतारी धरितसे. भक्तचरण तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येतुरूपे प्रकट होता. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दे माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुभव सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने दृढचरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद माये पोटी स्तोत्र ओठी घात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी. उठून काय केली लीलायक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुणा. बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यास एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परत सत्वर बिराडावली आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षटकर्माती आचरण. घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्ही येता आदित्य
जपानुष्ठान आटपावे. कधी जवळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करुणा अक्कलकोटी राहिले. 16 आधी करुणा सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी अशी. आपणही श्री सेवेसी करते जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता बाई. या कारणे आपसात मंडने होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची अश्रीरास. व्याधी चढली रात्रंदिवस चरण नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणा कृतज्ञ बाळाप्पासी यावे मरण. विष दिले कानुल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी भावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणे मग यावे प्रतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांचे. आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून संमती दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजना ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासे. दारापत सोडून दिवशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल यशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदैवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपटन जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ. श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृता सन्मान सदा परिसोत प्रेमळ. 12 गोडहा. श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढजेचा उत्तरोत्तर. तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रते कपटयुक्ते फसवू पाहती. परी झाली व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावायसी लज्ज वाटत असे तयासी. त्यात एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जसी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेत. तिने सेवे कर्यास नित्य तास द्यावे व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ते ताडिते. अक्कलकोटे श्री समर्थ प्रथमादाच्या घरी येत. तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करता. त्याची द्रव्याशा भोवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असतानंतर वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराचे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचारे तात्परित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी सत्वरा म्हणे देवाची चंद्रहार राणी साहेब मागते. चोळाप्पा बोली तयासी हार नाही आम्हा पासे. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादारा. बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोली उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतवना. रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाची घरी जो होता जदुरी तो काढून त्याच दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरे काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. त्याची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उन्हेत येते. जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता 1 क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला त्यासी. परिणाले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले.
ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करतात ते कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणे दुष्टोत्तरी ताळण करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले माणसे. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावी येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावी येथुनी. याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यांचं बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शन असं येतं त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कुठे मांडावे असा विचार पडला त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्पर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळा दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसे. गर्व भरी ती कोणाशी माणिनाशी झाली. सुंदराबाईसी कनावे तुरा समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती वरी बहु होते. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अकलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्याचे हुकम झाला सत्परी बाईचे दुरी कनावे. परी राणीस भिवणी तैसीने केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिने कारभारी पातले. त्यासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी विमंती सत्पर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवे करता सरकारांतरी तत्परता पंचनेवनी व्यवस्था केली असे रूपनाये. मग सेवा करावायची घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले त्याची द्रव्याच्या नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्त असं सांगून करविले शून्य उद्यापना हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पाणीचा करी एका तपसरासरी केले उत्तम प्रकारे. समर्थाती प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्षांती अन्य साधने व्यर्थचे. ओगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाळ करते. सद्भावेचे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संबंध सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गोडहा. श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणा अर्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना. जय जयाजी अकशमणा. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतर द्यावे स्वामी चरणा शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपुनी मग वैसावे आसने. भक्ती तरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलदांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नानाद्य खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे करुणा. धूपदीपारती अमृत अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगरणा. परात्परा कवेल सन्ना ब्रह्मानंदा इति वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजनताराय अंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवना. तुझी वसंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पाला ते समग्र तू पेनटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता. दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र. तुझ लादी आदी मध्याग्र कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुणा रूपे नटलासी सगुणा. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रंतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंडित झाली सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखनिशिती शिंडला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता. रक्षा मत्सी समर्था. कृपा कटाक्षी देनानाथा दासाकडे पहावे. आता येतो की प्रार्थना. आना विजय आपल्या मना. कृपा समुद्री आमीना. आश्रय देजे सदैव. पाप दाप आणि धन्य सर्व जाऊन सोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाव पहिलं तीर. परिणामतरणी साचोर प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वरुण आपले गुण द्यावे मज सुख साधना. अज्ञानतिमे निर्सोन ज्ञान हृदय टोपई. शांती मणी सदा वसो व्रताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे. भव दुःख निरसो तुझ्या भजने चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासनाया मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो आसुगम दुर्गम सो भवपंत. व्यवहारिवतता न बडो भ्रांती चित्ता. अंगिने अवि असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. हेतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्रशांतव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सगमच लागे. ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था. संतोषणी तत्पता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता ते प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ बाई. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दश अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः.
अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप धन्य वार्ता ते काही नवरेचे सर्व कामना पुरवून अंतदाविती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ भेटे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणते त्यांचे शीतोष्णाची भीती नसी ज्यांची अचिती सदारण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाट्याची ते करता स्वामी भक्ती जन हस्ती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसापातिली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनसी तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक्षया करुण ते वेरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोणी माता टेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लिहिती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तिकी तयाचे बसापाची श्रीचरणी मन जडले तैपासून धावू लागला निशिदेनी स्वामी सन्निधानंदे मग बसापाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करे तसे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडले संसाराचे वेड काय लागले परी बसापाची चित्ता स्वामी चरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करता तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशाले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडते परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजी अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखावलोकित तो सर्पमय दिसता मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भयभीत झाला अंतरे तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसपा भय सोडून इतपरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात परित सत्परोचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वग्रामा माझी आले बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी तिथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहता तव त्यात सुवर्ण दिसता सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणे माता देवी स्वामी चरणी प्रेमाश्रुणाईनी वाहते त्यासी बोलती यतीश्वरा घरी जावेत पा सत्परा सुखे करावा संसार दारा पुत्र पोषीचे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपी अत्यादरे श्री स्वामी श्रुतसारामृत नाना प्राप्तता सन्मान सदा भाविक परिसोत पंचदश अध्याय गुढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्ता भुवरी प्रकट होत अकलकोटी वास गेला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुता ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करते नौकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाचे ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहते मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काने तेव्हा भावधरुणी मनी नवस केला स्वामींते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात परिता अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होणे मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अकलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करिता त्यांचीच कृपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने तेव्हा समर्थित यासी शिवराम मारुती यासी नामे दिली त्रिवर्गांची अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेचे दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रेणी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति संतोषले त्यांची मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांची काय करावे म्हणून विचारले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथा आणावा सत्वरा काही
दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरे उभे रावणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळत तयासी आनंदी आले मुंबईचे. हरिभाऊच्या त्या मानसे ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिसला नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तू समर्थी त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून मग चाटी कपनी झोळी समर्थ त्यासी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वरा. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंची करी. म्हणती जाऊनी सागर तिरी केला बांधून राहावे. जाऊनी असत आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभमोह अनुमात्र चितित्वान धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसे. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवून. विनविते जोडवणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे ती याचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुरात त्या समयी मठ स्थापिल्या असे पाही. हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संबंध सदा भाविक भक्त परिसर षोडशोध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागे सावरून धरले सात्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीता मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाजा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या प्रसमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाचे देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शनाला उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्याशी पिशाच लागले थोर माझे दूर नव्हायचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझी वास्तव्य करिता. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. कारण आम्ही त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुद्धा. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शक्य 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से. कोणी एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावयास श्रीचरणी अक्कलकोटी पाहतले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदले. समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे. पाहुनी स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होता. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कितीत भज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांचे समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुद्धा त्याप्रती मनातील खून सांगते. ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. ऐकदाच सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शना येता. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरे. त्या साधुते मंदिरे प्रातून या आणावे. पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसे. धावून या वेकेसी मिठी चरणी घातले. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मने. कर फिरविला मुखावरणे हस्तधरणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरे बहुत होते सेवेकरे. परिसमर्थ प्रीती करी स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत रात्रंदिना समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगित याकाने. आम्ही जातो निजित आम्ही वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवना. वारंवार विनवी स्वामींशी ऐसे करावे काही. मी का जाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तवा हृदय. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरिता नगराबाहेर येता मार्ग धरिता मुंबईचा. स्वामी वचनी दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर तो रक्षण झाला स्वामी सुता. दुःख करीती वस्त्रात चैन से क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत तेच त्या असताने तिने वर्तमान ऐकून विनविते समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस
पाठविले सेवे करे म्हणते सुता ते सत्वरी मरे सन्निधानावे परिसुद्धा सांगाती आला नाही हकलकोटी विरा दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समता त्यासी घालून पेटिता घेऊन यावेत परिता कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत भाई अकलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्या तरी तोप पडून येतात ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोना आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध पतिपदेसा केला असे कैलासवासा सर्व लोक हळती अकलकोडी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करणे परिगंधन लाविते भोजनाथे न उठती धरणीवरी अंग टाकते कोणा संगे न बोलती रुदन करते क्षणोक्षणे येतो क्या वारी सत्वरा मुंबईनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत कथ झाला मग काकूबाईने सत्वरा जवळी केले मुंबापुरम तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजा निज पुत्र मरण वार्ता ऐकून करते आकांदा दो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अकलकोटी लवला आहे परतवणी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुद्धा आपुला भक्त असो अकाली पावला का मरणा मग स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तीसी उल्लंघिले आमच्या आज्ञेचे संधी सापडली काणासी ओढुनी बळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्धी दुस्तरा ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा संबंध भाविक भक्त परिसोत सप्तदश अध्याय गोडहा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करता ते समर्थांते तेव्हा बोललेली समर्थ सेवेकरी असती सांप्रता परी एकही मचला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांचे अधिकारी नेमूक आदिसी चिंता तुम्ही न करावी मोरे पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची विटा जतन करावी नीट वार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासे याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याची शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने त्यासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल माळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी आली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं के जगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठात दवे बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापना करायची तुम्ही पाठवे दादासी समागमे आमुच्या बाई म्हणतो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घ्यायला कोण सत्य सांगा मज लागे समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्याचं तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले त्याचं आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले केचे प्रते पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतवणे पुढे सेवेकरांना सांगते त्याचे मुंबईसी पाठविते ब्रह्मचार्यासी आज्ञा करते यासी स्थापा गादीवर दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोडी निशाणा ब्रह्मचर्य दादासी उपदेशित दिवसनेचे गोसावी होणी कादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्तात याची यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करूने शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासे घेऊन माझ्या पातुकांसी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तैसेच श्रींच्या पादुकाशी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेले ते धन्य गुरुची महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असं दादाची पाहणी वृत्ती काकूबाई चकली चित्ते म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणेची समर्थ आपण हे काय करिता दादाची आश्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलती येसी जे बरे वाटेला आम्हासे त्याचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोली वचना एकासी गोसावी बनवना टाकीला आपण मारून ही तुकेची पुरे झाले ऐको ना ऐशा वचनाला समर्थांचे क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वरा काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भळ पिटीतच वाचते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिले दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसे ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांसी हसू आले अदकाचे कौतुक मांडले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासे अनसूया तुझी माता तिच पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्पता जन्नी जवळ पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकपादा कारण ऐकोणी मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राच्या ऐकोणी वचन उदास झाली तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसुनी संस्था चालविली श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संबंध सदा प्रेमळ परिसोत 18 अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु
अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करता श्रवणात तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्याधारी श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामरे राहिले. कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समजता. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावी हठ योग साधना ऐसी इच्छा बहुत दिना. नाना स्थानी फिरणं शुद्ध करती गुरुचा, जपी तपके सैन्यासी असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे माहिले, केतेंगाचे चरण धरले परी गेले व्यर्थचे. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटे आले नृसिंह सरस्वती. महिमाश्रींचा ऐकोने सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता ते तिची समाधी लागली त्यांची. स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्यकती सकळ जन असो झाली काही वेळा. समाधी उतरवणे तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. ओढून या करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. अजून नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतवणी येते. ते तिचे वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जयाला. बौद्ध धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती केली. काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पाहतले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वती सिद्ध समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी वारयोषिता पाळवणे. तेसी द्यावी सोडवणे तरीच श्रेष्ठत्व पावसी जुने. मग सहजाची सुरभवणी अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांशी वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विप्रती केवी करतील. परी अंतरीची खून येते तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एकन बोलवे. असो तेव्हापासून स्थिती दिदली सोडवणे. येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलाता निवार होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाती पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिले श्रींच्या करी. म्हणे माझ्यावरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बसला दूर शून्य जाणिले अंतरा. त्याची पाहुणी कर्मगृह राजद्रोह माणसे. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरे. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेचा आला वर्तस्व असतानाचा झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहत अक्कलकोटात राजश्रित सरदार. माया पाशी तोडून दृढ झाली स्वामी चरणे. भजन पूजन निशिदिनी करतात आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसे. ये मधुत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून यावी प्रतिपरी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन होणी दृढ घातली मिठी चरणे. तात्या करती विनवणी मरण माझे सुकमावे. ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नान्यावेत्वा तरित स्पर्शा ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरा. जन पाहुणी आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशारीला असंख्य वर्ण जाते वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्रसारामृत चरित्रसार मात्र येथे. श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्रकृता संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गुण हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापना सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या मातला. करुण या श्रींची स्तुती माता ठेविल्या चरणावरती. तेव्हा समर्थी त्या तेवती हास्यवदने करुणे. फकीराती देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्य करुणी नाना यथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले ते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्पर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनर्थ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाची म्हणा शांशक झाले ते दहा. मने यवना यती पवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यतीमध्ये पावने कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्परा. म्हणत या अभाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळवाया साधना त्याजवळी नसेपणे. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत परित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत परित. सफल होतील म्हणत द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिलेल्या नोट आणून सत्पर. गृहस्थ म्हणी आनंदला. बाईते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्पर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिता. वारंवार स्तुती करत
स्तोत्रगात स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संबंध सदा एकोद्भाविक भक्त 20वाध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणिमाचे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कसा अध्याय 21. कृपा करुणी वधवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवताराता ऐसे मना माझे येता. जड देह त्यागुण तत्पता गेले स्वस्त आणि येतिराज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाली निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते दवा जवळ होते सेविकरी. त्याचे दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीची जना समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाविला. उदरिले जनमुंडाला तो महिमा कोण वर्णीय. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशीत ग्रामा माझरी जन्म माझा झालासे. तेथीची बाळपण केले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी साम्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्याची स्नेह झाला निकट आश्रदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करते. दिवसा उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्पा. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवता स्तवण. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्रीगळू करदळीपणातून आले स्वामी रूपे प्रकटले. बोरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अकलकोटी प्रवेश केला. ते तिचे महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी घला. त्याची व्रतल सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राजा बडद्यासी त्याने न्यावया स्वामींचे. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्याचे दाविला चमत्कार. त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्याचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी दिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त नव्यवंत केलेसे. चिदंबर दीक्षितांची व्रते वर्णिले 10माध्यायांत. ते एकदा पुणित श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास परवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण 17 भाविका. बसापा तिली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड भवित बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदो. जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्य एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हवर जो बावे वाचिले हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी बसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपदा मिळोत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला. त्याचे रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे घेऊन. सुंदर माळा करुण आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंडी तत्काल घालुनी चरणी ठेविला भाल. सदोदित त्या याचा प्रतिपालक करावा बाळ आपले. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संबंध सदा परिशोध भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय की जय.